नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवरून आपण सातत्यानं अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, जे सर्वांना उपयुक्त ठरतील. आज असाच एक नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती या विषयावर येतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द किंवा त्यांचा जो काळ होता, त्यांचं जे काम होतं, त्यांचं जे स्वराज्याची स्थापना होती, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, खास विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर. बघा, या यूट्यूब चॅनलवरून असे नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही येत असतो. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्वप्रथम लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर टच करायला विसरू नका आणि इतरांना शेअर करायला देखील विसरू नका, जेणेकरून त्यांना असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आपण ज्या विषयाशी संबंधित आज व्हिडिओ बनवलेला आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती. या अनुषंगाने आपण काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर एक प्रकाश झोत टाकणार आहोत आणि त्यातील त्यांचं जे अर्थनीती संदर्भात म्हणजे अर्थव्यवस्थेसंदर्भात किंवा अर्थविषयक व्यवस्थापनासंदर्भातचं काम आहे ते देखील पाहणार आहोत. यातून आपल्याला अनेक बाबी लक्षात येतील आणि खरं म्हणजे एक दुर्लक्षित विषयावर आपण आज बोलणार आहोत. बघा, या विषयाशी संबंधित बोलत असताना मला सर्वप्रथम सांगावं वाटतं, शिवाजी महाराज हे असे छत्रपती होऊन गेले ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण जगावर अधिराज्य निर्माण केले आहे. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व वडील स्वराज्य प्रेरक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे शहाजी राजे भोसले यांच्या पोटी झाला. त्यांनी म्हणजे माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी बालपणापासूनच शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व बहरत गेल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळेच पुढे चालून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करून ते स्वराज्याचे पहिले छत्रपती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांचा काळ मध्ययुगाचा म्हणजेच 17व्या शतकाचा काळ. या काळात सर्वत्र राजेशाही पद्धतीचा अंमल होता. अनेक राजे प्रजेच्या हिताऐवजी स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या चैनविलासात मग्न होते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन करून लोकांचे कल्याण करण्यासाठी जीवावर बेतणाऱ्या लढाया केल्या. तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक या क्षेत्रात देखील त्यांनी श्रेष्ठ असे कार्य करून राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्तीचा आदर्श जगाला घालून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जगाला घालून दिलेला आदर्श वर्तमान काळात देखील आजही आदर्श ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले, म्हणजेच सदैव रयतेच्या कल्याणाचा विचार त्यांनी केला. म्हणून त्यांना प्रजाहित दक्ष राजा किंवा लोककल्याणकारी राजा म्हणून देखील ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याचे संरक्षण करण्यासाठी व राज्याचा विस्तार करून राज्यातील लोकांना सुखी, समाधानी व आनंदी जीवन जगता यावे यासाठी त्यांनी आदर्श युद्धनीती, ज्यामध्ये गनिमी कावा एक प्रसिद्ध आहे, आदर्श युद्धनीती, धर्मनीती, लोककल्याण नीती, त्यालाच आपण सामाजिक नीती असं म्हणूयात, व सर्वात महत्त्वाची म्हणजे अर्थनीतीचा अवलंब केला. एक चांगलं राज्य जर निर्माण करायचं असेल किंवा कोणतंही चांगलं राज्य व्यवस्थितपणे चालवायचं असेल, प्रजाहितदक्ष जर राजा असेल, तर त्या राज्यामध्ये या प्रमुख बाबींची गरज असते. ती म्हणजे युद्धनीती कौशल्य असलं पाहिजे, धर्मनीती देखील असणं गरजेचं आहे, कारण राजसत्ता आणि धर्मसत्ता बरोबरच चालत असतात. समाजनीती देखील महत्त्वाची पाहिजे. समाजाचं कल्याण
करण्याची वृत्ती पाहिजे किंवा तशा पद्धतीची प्लॅनिंग पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं अर्थनीती आदर्श असली पाहिजे. आणि जे स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व धोरणांसंदर्भात खास असं स्वतः अभ्यास केला होता आणि त्यातून त्यांनी एक व्यवस्था निर्माण केली होती, त्याला आपण स्वराज्य कालखंड असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती, धर्मनीती, समाजनीतीविषयी सर्वांना माहिती आहे किंवा त्यांच्या युद्धाविषयक कार्याविषयी ज्या लढाया केल्या असतील किंवा जे विजय प्राप्त केले असतील या कार्यासंदर्भात त्यांची माहिती आणि बोलबाला भरपूर आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती संदर्भात बाहेर फारसं बोललं जात नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये खास जो विषय निवडलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती विषयक कार्य, ते या व्हिडिओमध्ये मी मुद्दाम होऊन त्यासाठीच हा विषय घेतलेला आहे. कारण आपण बाकी विषयावर अनेक ठिकाणी ऐकतो बोलतो, परंतु अर्थनीतीविषयी, कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की लढाया, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की युद्ध, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तलवार, हे याच चौकटीत त्यांना बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार पाहत असताना जी बाकी सर्व व्यवस्था निर्माण केली होती आणि त्यामध्ये प्रमुख असते अर्थनीती, आणि या संदर्भात त्यांनी जे आमूलाग्र असं योगदान त्याच्यामध्ये दिलं होतं, तर ते योगदान फार महत्त्वाचं आहे आणि त्या संबंधीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, सर्वांना त्याची माहिती झाली पाहिजे, म्हणून खास हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीतीविषयक कार्य आपण पाहूयात, म्हणजेच त्यांचं अर्थव्यवस्थेसंदर्भातचं काय योगदान आहे. कारण स्वराज्य, एक राज्य म्हटल्याच्या नंतर त्याची एक अर्थव्यवस्था असते. बघा, एक कुटुंब असेल त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था असते, राज्य असेल राज्याची अर्थव्यवस्था असते, देश असेल देशाची अर्थव्यवस्था असते, आणि आता संपूर्ण देश एका कनेक्टिव्हिटीने म्हणजे ग्लोबल विलेज म्हणून आपण ज्याला ओळखतो ते जोडलं गेलेलं आहे, म्हणजे संपूर्ण जगाची एक अर्थव्यवस्था आहे. मग स्वराज्याची अर्थव्यवस्था कशी होती किंवा स्वराज्यामध्ये अर्थनीती संदर्भात काय धोरणं, म्हणजे काय पॉलिसी होती, काय धोरण आखले जात होते आर्थिक बाबी संदर्भात, किंवा आर्थिक बाबीमध्ये कशाचा समावेश होतो, काय नेमकं त्यांचं अर्थविषयक धोरण होतं, नियोजन होतं, ते समजून घेणं आणि अभ्यासणं खरं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वेगवेगळ्या अँगलनं समजून घेतो, परंतु या अँगलने देखील आपण त्यांना समजून घेणं गरजेचं आहे, कारण ते आपले सर्वांचे आदर्श आहेत. आणि आदर्शामध्ये जर आणखी अर्थनीती संदर्भात त्यांचं ज्ञान आपल्याला झालं त्यांच्या कालावधीतील, तर आपल्याला त्याचा देखील फायदा होईल. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती समजून घेण्यासाठी त्यांचे कार्य समजून घ्यावे लागते. आता त्यांची अर्थनीती जर समजून घ्यायची असेल तर, कारण तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीवर फार कुठं मटेरियल अवेलेबल नाही, पण त्यांची अर्थनीती समजून घेण्यासाठी त्यांचे जर कार्य समजून घेतले तर आपल्याला मात्र त्यांची अर्थनीती लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिलं कोणतं कार्य केलं असेल तर ते आहे स्वराज्याची निर्मिती, स्वराज्य निर्मितीचे कार्य. छत्रपती शिवाजी महाराज वारसा हक्काने राजे झाले नव्हते. त्यांनी स्वकर्तृत्वावर मावळ्यांना घेऊन आई जिजाऊ माँसाहेब व वडील शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेने तत्कालीन अराजकतेमुळे लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वराज्य निर्माण केले होते. निर्माण केलेले हे स्वराज्य राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते. हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रमुख वैशिष्ट्ये व वेगळेपण होते. म्हणजे राजे तर अनेक झाले, अनेकांनी राज्य स्थापन केले, परंतु रयतेला हे राज्य आपलं आहे असं वाटणं हे फक्त स्वराज्यामध्येच घडलं. म्हणून स्वराज्याचं हे एक वेगळं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आपल्याला दिसून येतं. कारण स्वराज्याचा मुख्य हेतू रयतेचे कल्याण हाच होता. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे एक राज्य नसून खऱ्या अर्थाने ती एका नूतन सृष्टीची निर्मितीच होती असे आपल्याला म्हणावे लागेल. यानंतर आपण दुसऱ्या कार्याकडे वळूयात, स्वराज्याचा राज्यकारभार व प्रशासन व्यवस्थेचे कार्य. कारण कोणत्याही राज्याची निर्मिती झाली की त्याचा एक कारभार असतो, त्याची प्रशासन व्यवस्था असते. मग स्वराज्यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय व्यवस्था निर्माण केली होती ती आपण जरा पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची प्रशासन व्यवस्था
तत्कालीन राजेशाही काळात व आजच्या लोकशाही काळात देखील आदर्श ठरणारी आहे. राज्याची प्रशासन व्यवस्था राज्याच्या विस्ताराबरोबर विस्तारत गेली. स्वराज्याच्या प्रशासनाचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या व प्रशासनाच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले होते. अष्टप्रधान मंडळात प्रधान, अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री, सुमंत अशी 8 खाती होती. प्रधानांचे कार्य राज्यकारभार चालवणे हे कार्य मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे करत होते. अमात्य यांचे कार्य राज्याचा जमा खर्च पाहणे हे काम रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे पाहत होते. सेनापतीचे कार्य सैन्याचे नेतृत्व करणे हे काम हंबीरराव मोहिते करत होते. पंडितराव यांचे कार्य धर्माची कामे पाहणे हे कार्य पंडितराव मोरेश्वर करत होते. न्यायाधीशाचे कार्य न्यायदान करणे हे कार्य निराजी रावजी हे करत होते. सचिवाचे कार्य सरकारी आज्ञापत्रे पाठवणे हे कार्य अण्णाजी दत्तो हे करत होते. मंत्री यांचे कार्य पत्रव्यवहार सांभाळणे हे कार्य दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे करत होते. सुमंत यांचे कार्य परराज्यांशी संबंध ठेवणे हे कार्य रामचंद्र त्रिंबक डबीर हे पाहत होते. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होते अशा पद्धतीचे आणि त्या माध्यमातून ते आपला कारभार पाहत होते. यातील पंडितराव व न्यायाधीश यांच्याशिवाय इतर सर्वांना युद्धप्रसंग करावे लागत. अर्थात रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करून लढाई करावी लागत असे. छत्रपती शिवाजी महाराज शिष्टमंडळातील प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागिरी न देता रोख स्वरूपाचा भरपूर असा पगार देत असत. हे एक त्यांच्या प्रशासन व्यवस्थेमधील म्हणजे जे अष्टप्रधान मंडळ आहे ही एक बाब त्यांच्या व्यवस्थापनामधली महत्त्वाची आहे. राज्यकारभारामधील आणि प्रशासन व्यवस्थेमधील ती एक आपल्याला आपण माहीत असलं पाहिजे. यानंतर आपण त्यांच्या पुढच्या कार्याकडे पाहू. शेती व्यवस्थापनाचे कार्य. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या सैन्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांची मुले होती. त्यामुळे छत्रपतींनी स्वराज्यातील शेती व शेतकरी यांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केलेले होते. स्वराज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिले. स्वराज्यातील सर्व जमिनीची अचूक मोजमाप केले. नापीक व पडीक जमिनीची पिकाखालील लागवडीखालील आणल्या. मधून जमिनीची पाहणी करून शेतीचे उत्पन्न निश्चित केले. शेतीची प्रतवारी केली. अधिक उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिले. शेतकऱ्यांना मोफत बी बियाणांचा पुरवठा केला. शेतीमध्ये नवनवीन संशोधन व प्रयोग केले. शेतमालाला राज्यातील व इतर राज्यातील बाजारपेठेत चांगली किंमत मिळवून दिली. भूमिहीनांना जमिनी दिल्या. बैलजोड दिली. शून्य व्याजदराने अर्थपुरवठा केला, म्हणजे त्याला आपण कर्ज म्हणतो. शून्य व्याजदराने कर्ज पुरवठा केला. दुष्काळात कर्जमाफी केली. शेतसारा उत्पन्नानुसार ठरवून दिला. रोख पगारावर महसूल अधिकारी नेमले. शेतीचे नुकसान करणाऱ्या गनिमांचा व जंगली पशूंचा बंदोबस्त केला. दुष्काळात शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला. जनावरांना मोफत चारा पुरविला. स्वतःच्या सैन्याला सक्त आदेश दिले की कोणत्याही शेतकऱ्याच्या पिकातून सैन्य घुसवू नका. शेताच्या बांधावरून सैन्य पुढे न्या. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीला हात लावू नका. शेतकऱ्याला योग्य मोबदला दिल्याशिवाय फळे, भाजी, गवत, कडबा, वैरण घेऊ नका. झाडे तोडू नका. गरजेसाठी लाकूड फाटा हवा असल्यास जीर्ण झालेले वृक्ष तोडा. तेही शेतकऱ्याला विचारून व त्याचा योग्य तो मोबदला देऊन वृक्ष तोडलेल्या जागी दुसरे झाड लावा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी नैसर्गिक व कृत्रिम आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या व पिकांचा रक्षणाची व्यवस्था केली. शेतकऱ्यांना 12 बलुतेदारांना आधार दिला, संरक्षण दिले. त्यामुळेच त्यांना कुळवाडी भूषण शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसंदर्भातची छत्रपती शिवाजी महाराजांची नीती होती, धोरण होतं आणि त्यामध्येच आपल्याला त्यावरून असं वाटतं की त्यामुळंच त्या शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास बसला होता आणि ते त्यांच्यासाठी काम करायला तयार होत होते. यानंतर आपण जल व्यवस्थापनाचे कार्य पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा आधार शेती होती.
शेती विकासाचा पाया प्रमुख आधार होता. शेतीचा प्रमुख आधार पाणी असते, कारण शेतीला पाणी पुरवठा हाच एक शेती सुधारण्याचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे अनादी काळापासून राजा महाराजांनी शेतीला पाणी पुरवठ्याच्या कार्याकडे लक्ष केंद्रित केलेले दिसते. शिवकाळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. त्यांनी स्वराज्यात कालव्याद्वारे, पाटाच्या साहाय्याने, नहरीद्वारे, विहिरी खोदून व तलाव बांधून शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. शिवकालीन तलाव व विहीर ही पाणी पुरवठ्याची विशेष व्यवस्था होती, कारण शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले तलाव व विहिरी त्या परिसरातील लोकांना आजही पाणी पुरवठ्याचे कार्य करत आहेत. या कार्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जल व्यवस्थापनविषयक शाश्वत कार्याचे दर्शन होते. शिवकाळामध्ये उंच अशा गड किल्ल्यावर पाणी पुरवठ्याचे केलेले व्यवस्थापन हे एक आश्चर्यच आहे. इतकेच नव्हे तर स्वराज्याचे सैन्य जेव्हा शत्रूवर कार्यवाही करण्यासाठी गावोगावी फिरत असत, तेव्हा त्यांनी पाण्याचा व पाणवट्याचा वापर व्यवस्थित करावा म्हणून महाराज आपल्या सैन्यांना सक्त आदेश देतात की पाणवट्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, पाणवट्याची मोडतोड होऊ देऊ नकाच. महाराजांनी सुट्टेवरून आणलेल्या पैशातून अनेक ठिकाणी बंधारे, विहिरी व तलाव खोदले. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी जल व्यवस्थापनविषयक केलेल्या कार्याची दूरदृष्टी दिसून येते. ग्रामविकासाचे कार्य. 17व्या शतकात जीवन जगण्याचे प्रमुख साधन शेती होते. त्यामुळे जवळपास सर्वाधिक लोक खेड्यात राहत होते. शिवकाळापूर्वी गावाचे पाटील, कुलकर्णी, वतनदार स्वतःला गावाचे मालक समजत होते. गोरगरीब जनतेकडून सक्तीने अधिकचा सारा वसुली करून गावकऱ्यांचे शोषण करत, रयतेवर अन्याय करत, जुलूम करत होते व राजाला वसुलीतील भरमसाठ हिस्सा देऊन खुश करत होते. त्यामुळे राजेही गावच्या कारभारात हस्तक्षेप करत नसत. वतनदारांनी रयतेला छळले, लुटले, नागवले तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर त्यांचा वसूल वतनदार आणून देत होते, तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला काहीही देणे घेणे नव्हते. राजे बदलले तरी वतनदार तेच राहत असत. त्यामुळे वतनदारांच्या जाचाचे शोषणाने, छळाने, कटकारस्थानाने रयत रांजली गंजली होती, त्रस्त झाली होती. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीचं कार्य सुरू केलं. तेव्हापासून गावगाड्याचे स्वरूप बदलले. जहागीरदार, देशमुख, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागले. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे व रयतेचे नोकर आहेत असे सांगून लागले. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. वतनदारांना वसुलीतील हिस्सा न देता पगार सुरू केला. वतनदारांनी कसे वागावे, कसे वागू नये याचे नियम तयार केले. वतनदार नियम मोडू लागल्यास राजे त्या वतनदारास कठोर शिक्षा करू लागले. छत्रपती शिवाजी महाराज खेडेगावांना भेटी देऊ लागले. प्रत्यक्ष रयतेशी संवाद करू लागले. न्यायनिवाडा करू लागले. रयतेची विचारपूस करू लागले. रयतेच्या कल्याणासाठी राज्य चालवू लागले. रयतेला न्याय मिळू लागला. ही एक ग्रामीण विकासाची नांदी होती. छत्रपती शिवाजी महाराज वतनदारांचे उच्चाटन करूनच थांबले नाही, तर त्यांनी पूर्व काळात गनिमांच्या व वतनदारांच्या अन्यायाला, शोषणाला व अत्याचाराला कंटाळून गाव घर सोडून डोंगरावर, दऱ्याखोऱ्यात, कडाकपारीत भीतीपोटी जीव मुठीत धरून जीवन जगत असलेल्या लोकांना संरक्षण देऊन सर्वप्रथम उजाड ओसाड पडलेल्या गावांचे पुनर्वसन केले. गावातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांना पक्की घरे बांधून दिली. हाताला काम देण्यासाठी जमिनीची कायमस्वरूपी मालकी दिली. शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे, बैलजोडी, मोफत बियाणे राज्याच्या तिजोरीतून दिले. तसेच गाव, किल्ले व बाजारपेठांना जोडणारी रस्ते तयार करून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. गावातील जातीभेद, वर्णभेद, अस्पृश्यता कमी करून सर्व जातीतील लोकांच्या सहकार्यातून, कर्तृत्वातून स्वराज्याची स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था उभी केली. यावरून त्यांच्या ग्रामीण विकासाविषयीची जे धोरण आहे, नीती आहे, ती आपल्याला लक्षात येते. यानंतर आपण पाहूयात व्यापार व उद्योगास संरक्षणविषयक कार्य.
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार व उद्योगधंद्यांची काळजी घेत असत. स्वराज्यातील व्यापार व उद्योगधंद्यास उत्तेजन देण्यासाठी नियमावली तयार केली होती. स्वदेशातील व्यापारी व उद्योगांना संरक्षण देण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसवला होता. स्वराज्यातील जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली होती, परंतु ठरलेल्या करारानुसार डच कंपनीला 21% कर भरावा लागत असे. शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या व्यापारविषयक करारातून गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्त्वाचे कलम टाकले होते. त्या कलमानुसार कोणत्याही परदेशी किंवा स्वदेशी व्यापाऱ्यास स्वराज्यातील स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करता येत नव्हती. असे करण्याचा साधा प्रयत्नही कोणी केल्यास त्यांना स्वराज्यात व्यापार करण्यास प्रतिबंध केला जाईल व योग्य ती कार्यवाही केली जाईल, असा आदेश दिला होता. या आदेशाला व्यापारविषयक करारात विशेष महत्त्व दिले होते. त्यानंतर आपण ग्रामीण व्यवसायासंदर्भात माहिती पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजेच शिवकाळात ग्रामीण व्यवसाय हा आर्थिक जीवनाचा पाया होता. स्वावलंबन हे ग्रामीण जीवनाचे ध्येय असल्याने शिवकाळात खेड्यातून निरनिराळे व्यवसाय निर्माण झाले होते. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेले पूरक व्यवसाय खेडेगावात सुरू होते. उदाहरणार्थ सुतारकाम, लोहारकाम, सोनार, तांबटकरी, चांभार, कुंभार, कोष्टी, वानकरी, मांग, तेली, धनगर इत्यादी किंवा कोमटी, शिंपी, नावी, परीट, गवंडी, माळी, कोळी, रंगारी, कासार, गंधी, मूर्तिवाले इत्यादी व्यावसायिक गावात व्यवसाय करत असत. ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा पूर्ण होऊन उरलेले उत्पादन जवळच्या व सोयीच्या कसब्याच्या बाजारात नेऊन विकत असत. अशा पद्धतीचा हा व्यवसाय त्या कालावधीमध्ये चालत असे. त्यानंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहूयात, बाजारपेठविषयक कार्य. छत्रपती शिवाजी महाराजांचे लक्ष स्वराज्याच्या सर्वसमावेशक विकासाकडे होते. व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीला येणार नाही याची त्यांना खात्री होती. त्याकरिता त्यांनी व्यापाऱ्यांना सवलती दिल्या, संरक्षण दिले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेची राज्य निर्माण करून व्यापार वृद्धीला एक प्रकारे हातभार लावला. स्वराज्यात येणाऱ्या व्यापाऱ्यांना अभयदान दिले. म्हणूनच स्वराज्यातील चंद्रराव मोऱ्यांसारखा जहागीरदार स्वराज्यात येणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देताना म्हणतो, तागाचा तोडा गेला तर सोन्याचा करून देऊ. रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रात शिवाजी महाराजांचे व्यापारविषयक धोरण सूत्ररूपाने आले आहे. त्यात ते म्हणतात, व्यापारी म्हणजे राज्याची राजश्रीची शोभा. व्यापाऱ्यामुळे राज्य समृद्ध समाधानी होते. न मिळणाऱ्या वस्तू राज्यात येतात. राज्य श्रीमंत होते. अडचणीच्या काळात मदत मिळते. आलेले संकट टळून जाते. व्यापाऱ्यांचा संरक्षणामध्ये देखील खूप उपयोग होतो. त्यासाठी व्यापाऱ्यांचा बहुमान करावा, त्यांचा अपमान करू नये. पेठापेठात दुकाने वखारे घालून हत्ती, घोडे, कपडे, जरतारी वस्त्रे, लोकरीची कपडे इत्यादीसह रत्ने, शस्त्रे इत्यादी वस्तूंचा व्यापार चालवावा. त्यासाठी बाजारामध्ये मोठमोठे व्यापारी आणावेत. त्यांचे लग्न समारंभात व योग्य त्यावेळी आग्रहाने बोलवून वस्त्र देऊन समाधान करावे. परमुलकातील जे जे व्यापारी असतील त्यांचे स्वागत करावे. त्यांना अनुकूल ती जागा देऊन दुकाने द्यावेत. तसेच सागरी व्यापारी यांनाही बंदरावर कौल पाठवून आमंत्रित करावे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारविषयीचे धोरण होते. व्यापाराच्या वर्धीसाठी माँसाहेब जिजाऊंच्या सांगण्यावरून पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसविली गेली. या पेठेलाच त्या काळात जिजापूर नावाने ओळखले जाऊ लागले. तसेच मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे बसवलेल्या नव्या पेठा होत्या. पुणे जिल्ह्यातील खेडजवळील शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावाने वसवलेली पेठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड व रायगड या स्वराज्याच्या राजधानी किल्ल्यावर वसविलेल्या बाजारपेठा आदर्श बाजारपेठेचा नमुना आहे. रायगडावरील बाजारपेठ खूपच मोठी आहे. सरदाराला घोड्यावरून खाली न उतरता माल खरेदी करता यावा म्हणून दुकानांची ज्योती उंच केली होती. ते आजही पाहायला मिळते. यावरून महाराजांचा व्यापार पेठा व व्यापारविषयीचे धोरण यातून स्वराज्य हित जोपासण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. यातूनच त्यांची आर्थिक नीती देखील आपल्याला व्यापाराविषयीची दिसून येते. त्यानंतर आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊ, वाहतूक आणि दळणवळण व टपाल व्यवस्थापनाचे कार्य. व्यापार आणि उद्योगधंद्यांच्या विकासात
एक महत्त्वाचं साधन म्हणजे वाहतुकीचं त्यांना जोडण्याचं साधन. शिवकाळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या काही भागातून जाणाऱ्या ब्रह्मपूर ते गोळकोंडा हा एकच हमरस्ता होता. पायवाटा व गडीवाटा अधिक होत्या. रस्त्याच्या कडेने दुतर्फा सावलीसाठी वृक्षारोपण केले होते. कोकणात जलमार्ग होते. ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, बाणकोट, हर्णे, देवळगड, दाभोळ, संगमेश्वर, राजापूर, मालवण, वेंगुर्ला इत्यादी पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे वाहतुकीसाठी प्रसिद्ध होते. शिवकाळात वाहतुकीची प्रमुख साधने म्हणजे बैल, उंट, तट्टू, गाढव, रेडा, बैलगाडी, पालखी, नावा इत्यादी होते. पत्रव्यवहार म्हणजे टपाल व्यवस्था पाहण्यासाठी सरकार आपली हरकरे नेमत असत. एका गावातून दुसऱ्या गावी खाजगी पत्रे नेण्याचे कामही ते करीत असत. घोडेस्वार व सांडणीस्वार यांचाही टपाल व्यवस्थेसाठी वापर करण्यात येत असे. अति महत्त्वाची पत्रे सांडणीस्वाराबरोबर बंदोबस्तात पाठविली जात असत. यानंतर आपण एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात. गड किल्ले व दुर्ग बांधणीचे कार्य. बघा, स्वराज्यामध्ये जे अर्थनीती संदर्भात जे आपण मुद्दे पाहतोय त्यामध्ये हा एक मुद्दा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकोट बांधलेले आहेत आणि त्या संदर्भातचं काय अर्थनीती आपल्याला दिसून येते, त्यांच्या त्या कार्यातून आपल्याला दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम स्थापत्य तज्ज्ञ होते. त्यांनी केवळ लढाया करून इतरांनी बांधलेल्या किल्लेच जिंकलेत असं नाही, तर स्वतःही अनेक किल्ले बांधले. जिंकलेल्या अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. जलदुर्गांची निर्मिती केली. व्यापारपेठ बांधल्या. किल्ले बांधणीसाठी योग्य व सुरक्षित जागेची निवड केली. किल्ल्यांचे प्रवेशद्वार, तटबंदी, टेहळणी बुरुज यांच्या जागा राजेंनी निश्चित करून उत्तमरित्या बांधून काढले. स्वराज्याचे अधिकारी व स्वराज्यात येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वतंत्र निवासस्थाने बांधले. विशेष म्हणजे राहण्यासाठी बांधलेले स्वतंत्र महाल व प्रत्येक महालात व निवासस्थानात स्वच्छतागृह व स्नानगृहांची निर्मिती 17व्या शतकात केली. स्वराज्याचा राज्यकारभार चालविण्यासाठी स्वतंत्र दालनाची निर्मिती केली. अन्नधान्य व दारुगोळा सुरक्षित पुरेशा प्रमाणात दीर्घकाळ साठवून ठेवता यावा म्हणून धान्य कोठारे व अंबरखान्यांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बांधकामविषयक कार्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी बांधलेले राजगड, प्रतापगड, जलदुर्ग, सिंधुदुर्ग व स्वराज्याची राजधानी रायगड इत्यादी किल्ले होय. यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरणविषयक कार्यासंदर्भात आपण माहिती पाहूयात. पर्यावरणाचे संवर्धनाच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठं भूमिका किंवा कार्य केलेलं आपल्याला माहिती आहे. त्यातून त्यांची अर्थनीती देखील आपल्याला दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले. स्वराज्यातील कोणतीही झाडं तोडू नये असे त्यांनी आदेश दिले. लाकडाची गरज असल्यास झाड तोडण्यास त्या जागी दुसरे झाड लावण्याचा व ते वाढवण्याची सक्त आदेश त्यांनी दिले. रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी झाडे लावण्यावर त्यांचा भर होता. बोट बांधणीसाठी किंवा अन्य कामासाठी वाळलेल्या किंवा जीर्ण झाडांचा लाकडांचाच उपयोग करायचा असा त्यांचा आदेश होता. फळझाडे तोडण्यास सक्त बंदी होती. झाडे म्हणजे रयतेची लेकरे असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असत. यावरून महाराजांच्या पर्यावरणविषयक कार्याची ओळख होते. या संदर्भात आज्ञापत्रामध्ये किंवा त्यांचं एक तसं पत्र देखील आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करूयात. गड किल्ल्यावरील दारुगोळा, शस्त्रास्त्र व अन्नधान्य पाणी व्यवस्थापनाचे कार्य. हाही एक यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बांधकाम केलं परंतु तिथं जे व्यवस्थापन होतं, कारण आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे युद्ध लढायांचा काळ होता. कारण ते संघर्षाचाच काळ होता. कारण तिथं शक्तिबळ ही महत्त्वाचं होतं आणि एकमेकावर मात केली जात असे. गड किल्ले जिंकले जात असत आणि त्यासाठी गडांना वेढे दिले जात असत जिंकण्यासाठी. आपल्याला कोल्हापूरजवळील जो पन्हाळा किल्ला आहे त्या पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज अडकल्याचं माहिती आहे. जेव्हा ते अडकले तेव्हा अनेक दिवस तिथं त्यांना अडकून पडावं लागलं. मग अशा समयी अशा संकटाच्या काळात देखील तिथं आवश्यक असणारा दारुगोळा, अन्नधान्य आणि पाणी याची जी व्यवस्थापन केलं जातं ते एक व्यवस्थापनामध्ये देखील अर्थनीती आपल्याला दिसून येते की म्हणजे दीर्घ कालावधीपर्यंत आपल्याला ते पुरेल अशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खराब होणार नाही याचीही काळजी घेतली जात होती. अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला त्यातून दिसून येतं. या सर्व कार्यातून म्हणजे आपण जे स्वराज्य निर्मितीचं कार्य असेल, स्वराज्याच्या राज्यकारभार व प्रशासन व्यवस्थेचं कार्य असेल,
शेती व्यवस्थापनाचे कार्य असेल, जल व्यवस्थापनाचे कार्य असेल, ग्रामीण विकासाचं कार्य असेल, व्यापार व उद्योगधंद्यात संरक्षणविषयक कार्य असेल, ग्रामीण व्यवसायासंदर्भात असेल, बाजारपेठा बसवणे असेल, वाहतूक व दळणवळणासंदर्भात, गड किल्ले व दुर्ग बांधणीचं कार्य असेल, पर्यावरण संवर्धनाचं कार्य असेल किंवा दारुगोळा, शस्त्रास्त्र व अन्नधान्य याचं व्यवस्थापनाचं कार्य असेल, या सर्व कार्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीतीविषयक भूमिका लक्षात येते. कारण प्रत्येक या बाबीमध्ये त्यांची एक प्लॅनिंग होती, नियोजन होतं. कारण कोणतंही काम करण्यासाठी नियोजन फार महत्त्वाचं असतं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं, की त्यांचं व्यवस्थापनच इतकं ॲप्रोप्रिएट आणि एक आदर्शदायी होतं की त्यातून स्वराज्य हळूहळू विकसित होत गेलं आणि एक उच्च अनेक जे राजे होते त्या राज्यांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख झाली. कारण खरं तर या स्वराज्याची निर्मिती अतिशय कमी रकमेमधून झाली होती. त्याचं उत्पन्नही वाढलं. लोकांना जे पगार दिले जात होते ते मोठ्या प्रमाणावर दिले जात होते, म्हणजे जेणेकरून त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे रोख स्वरूपामध्ये पगार देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जात होतं. अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट होतं संपूर्ण स्वराज्यासंबंधीचं ते एक आदर्शदायी आहे. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीतीविषयक भूमिका होती, ती भूमिका आजच्या धोरणकर्त्यांना व अर्थतज्ज्ञांना लोककल्याणासाठी योजना व धोरणे राबवताना ठरवताना आजही उपयोगी पडते. हेच खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातील आजचं योगदान किंवा आजचा रोल काय आहे आजच्या राजकारण्यांचा, की त्यांनी त्यांच्यापासून काय शिकलं पाहिजे किंवा आजच्या धोरणकर्त्यांनी त्यांच्यापासून काय शिकलं पाहिजे, आजच्या अर्थतज्ज्ञांनी त्यांच्यापासून काय शिकलं पाहिजे. योग्य प्लॅनिंग केली पाहिजे, जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. हेच आणि रयत ही प्रमुख मानली पाहिजे आणि आपण रयतेचे सेवक आहोत हाच मॅसेज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातून घेतला पाहिजे. आणि यामुळं मला असं वाटतं की या संपूर्ण व्हिडिओमधून आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या कार्यातून जी अर्थनीतीविषयक भूमिका लक्षात येते ती खरं तर आपण विचारात घेणं गरजेचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला देखील विसरू नका, जेणेकरून अशाच व्हिडिओचा लाभ इतरांना तरी देखील होईल. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.